पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझ्या प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया 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 आपल्या बरोबर पवित्र आत्मा आहे की नाही एका व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा आहे की नाही हे कसं ओळखायचं हालेलुया एका व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा किती आहे हे ओळखण्याचा मार्ग आहे तुम्ही त्या व्यक्ती जवळ जा हालेलुया त्या व्यक्ती बरोबर तुम्ही बसलेला असताना तुम्ही शांतीने भरल्यासारखे अनुभव तुम्हाला होतात प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू तुम्ही जेव्हा थोडी वेळ एका व्यक्ती जवळ जाऊन बसत आहे त्यांच्याशी थोडी वेळ बोलत आहे त्यांच्या घरी पाऊल ठेवलेलं आहे हालेलुया तुमच्या मनात एक शांती आली तर काय जाणायचं हा व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे हालेलुया बाकी काही आपण जाणायची गरज नाही हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया पवित्र आत्मा आहे की नाही हे जाणण्याचा एक मार्ग भरपूर मार्ग आहे तर एक सुंदर मार्ग असे आहे तुम्ही जेव्हा त्यांना भेटतो त्यांच्याबरोबर बसतो हालेलुया एक आत्म्याचा विषय एक शांती हे तुम्हाला भेटत असेल तर जाणायचं त्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा आहे हालेलुया हालेलुया म्हणून इब्रियस पत्र आपल्याला सांगत आहे तुम्ही सर्वांशी वागत आहे तेव्हा शांततेने राहा सर्वांशी कोणी पण असो हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया शांतता जिथे आहे तिकडे मात्र होता प्रेज द लॉर्ड हालेलुया संत इग्नेशियस म्हणून एक संत प्रेज द लॉर्ड हालेलुया त्यांना उपाशी ठेवलेले सिंहाला खाण्याचा पदार्थ म्हणून संत इग्नेशियसला टाकून दिली प्रेज द लॉर्ड हालेलुया राजाला आणि बाकी लोकांना वाटलं की आता सिंहाने त्याला खाऊ टाकणार हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया सिंह त्यांच्या कामासाठी थांबलेला आहे संत इग्नेशियसने गुडघे टेकले हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया गुडघे टेकून हात जोडून त्यांनी मनापासून प्रार्थना केली काय प्रार्थना केली त्यांनी हालेलुया त्यांनी केलेली प्रार्थना असे आहे देवा प्रभू भोजनाचा भाकर बनण्यासाठी गेहूं जसे मिल मध्ये टाकून त्याचा पावडर करून देत आहे तसा प्रकारे हालेलुया मला या सिंहाच्या दातामध्ये माझा तू पावडर करून घे प्रेज द लॉर्ड मनापासून त्यांनी प्रार्थना केली त्यानंतर इग्नेशियसने हालेलुया त्यांना आमंत्रण दिलं हालेलुया तेव्हा ते सर्व सिंह येऊन त्यांना खाऊन संपवले प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू फक्त त्यांचा हाड मात्र तिकडे गेले हाड सोडून बाकी सगळे त्या सिंहाने खाऊन संपवले हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड सर्वांशी शांततेत राहा
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा जो रक्तसाक्षी आहे, हा जो संत आहे, हालेलुया, त्यांनी समोर खायला आलेल्या सिंहाबरोबर पण काही राग नाही. हालेलुया. समोर सिंह आहे म्हणून पितरीपणा नाही, घाबरत नाही. हालेलुया. प्रार्थनेच्या तयारीमध्ये सिंहाला स्वागत करतात. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा. हालेलुया. सर्वांशी शांततेने पुढे. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. हालेलुया. तुम्ही कोणाला तरी क्षमा करत आहे तेव्हा तुमचं शुद्धीकरण होत आहे. तुम्ही स्वर्गाचा पात्रतेचा करताय. हालेलुया. हालेलुया. त्यानंतरचे शब्द खूप महत्वाचा आहे, ते आपण सिस्टरच्या मागे उजवा हात करू. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये. हालेलुया. ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथे देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, तू जर क्षमा केली नाही तर दोन तोटा होणार. तुझं पावित्रीकरण होणार नाही. हालेलुया. तू कृपा गमावून बसणार. हालेलुया. प्रियानो, देवाची कृपा जसे गाडीला पेट्रोल आहे, डीझल आहे, गॅस आहे म्हणून गाडी चालत आहे, तसा प्रकारे एक विश्वासू माणूस, हालेलुया, एक विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला पुढे जाण्याचा ताकद मिळत आहे, ते देवाच्या कृपेने आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्हाला पेट्रोल भरायला जायचं पाळी येणार नाही. हालेलुया. डिझेल भरायला जायची गरज नाही. तुला पुढे जायचं शक्ती, कृपा जे तुला भेटत आहे त्यातून मिळणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. झोपेच्या समस्या असलेल्या लोकांना, झोप जास्त आणि कमी दोन्ही त्रासातील व्यक्तींना प्रभू स्पर्श करत आहे. रोजर नावाचा एक व्यक्ती, कदाचित वचन मीडियाद्वारे ऐकणारा असेल, प्रभू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे अचानक कोसळून पडत आहे, त्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करतात. तुमच्यामध्ये काही लोक एकमेकांपासून लांब आहे, तुमचं नातं कधी जुळत नाही, अशा काही लोकांना परत एकदा ख्रिस्ताच्या नावाने जुळवायचं काम पवित्र आत्मा करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.